काय मोदी भाऊ काका की काय काही बोलून नाही राहिले बाबा तुम्ही ते. अबे राहुल्या जरासं टेन्शनमध्ये होतं ले का त्या मेलोडीनं लय काव आणला मले. अबे लय मॅट केलं तिनं तर मले. नीरा नाम फोन करून विचारते मेले बाबूने थानत आया मेले बाबाने हगू की या आता हागणं मुतणं खाणं पे नाही सांगावं का इले माय बहीण. थे सोड ती माय सोनी काय म्हणते कशी आहे थे लय दिवसाची दिसली नाही मले. भाऊ तुले डावनं काव आणला पण मला माया मायनंच काव आणला. काऊन का असा काऊन म्हणून राहिला. माय बी नीरा माया वांग कटकटला होते लग्न कर काय करू लग्न करून तेच बायकोची कटकट अजून. त्यापेक्षा बरं आहे ना बाबा संटा माणूस एकटा जीवन सदाशिव. बरं थे सोड ते आपल्या मशीनचं काय झालं ते आलूपासून सोनं बनवते म्हणे तू. मोदी भाऊ काय सांगू तुले मी एक दिवस सोनाराकडे गेलो होतो. त्याने एक आलू टाकला आगीत आणि तिकडून सोनं निघालं. मी घाई तिथून निघून आलो आणि दुसऱ्या दिवशी दिलं भाषण. म्या म्हटलं ती मशीन आपण आलू इकडे आणि आलू टाकू आणि सोनं काढून घेऊ तिथून. दुसऱ्या दिवशी मी त्या सोनाराकडे गेलो आणि त्याला म्हटलं भाऊ हे मशीन केवढ्याची भेटते. तो म्हणे भाऊ हे मशीन नाही होय म्हणे हे तर म्हणे भट्टी होय म्हणे आणि ह्याच्यातून सोनंच टाका लागते सोनंच निघते म्हणे. मग मी म्हटलं त्या दिवशी तू आलू टाकला होता तर सोनं कसं निघालं. भाऊ म्हणे तो तुला आलूसारखं दिसलं म्हणे पण तो आलू नव्हता म्हणे तो सोन्याचा गोल तुकडा होता म्हणे म्हणून ते कन्फ्युजन झालं म्हणे. असं होय का ते जाऊ दे होत राहते माणसाची चूक होत असते. बरं जाऊ दे ते मोदी भाऊ आपली मेलोडी वहिनी कशी आहे बरी आहे ना हे. अरे तिचं तर कायच नवल सांगू राजा. त्या दिवशी ते लंडनला गेली आणि लंडनच्या ऋषीला भेटली. म्या म्हटलं तिले पोरा बारासोबत जरा कमी भेटत जाय. ते म्हणते बाबू तू या मायावर भरोसाच नाही का म्हणते. बाबू तू मायावर शकच करतं म्हणते. आता तिले काय सांगू राजा पोराबाराची नजर चुकीची असते सुधी नसते पण बाईंची येडी जात ऐकते काय ते आपल्याला. आता आमचं जरासं बोलचाल बंद आहे भांडण झालं आहे. ते म्हणे तुले लय वेळ सांगितलं ना म्हणे म्या माया शरीर जरी इकडे आहे पण मी आत्मा तुझ्याजवळ आहे म्हणून पण तू काय ऐकूनच नाही राहिला म्हणे. भाऊ आत्माचं नाव नका घेऊ ना मला भेव लागते ना. भाऊ ते जाऊ दे तो चायनावाला पिंग काय म्हणते रे माय बिन लयच मॅट आहे तो काय त्रास आहे त्याला त्याच्या डोळ्यावरतीच उघडते. मागं मी भेटलो होतो त्याला आणि मी विचारलं होतं त्याला काय त्रास आहे राजा पण त्याला आला राग. थोम बावा न सावऱ्या बावऱ्या नजरेनंच पाय माय इकडे आणि म्हणे डबल भेटूच नको म्हणे. आता एवढा काय राग याचा त्याच्यात बस सारखंच तू विचारलं होतं ते डोळे उघडत नाही बाबा काय झालं तुले. अबे राहुल्या तो लाईना होता तर डोळे आले होते त्याचे आणि मग त्याची माय म्हणे दवाखान्यात जाय आणि याले लागते सुईचं भेव बेज्जा भेकाड आहे आणि त्याचं नाही झाला मग इलाज. मग काय डोळ्या तसाच राहिला. पुरा शाट बुद्धी आहे तो आणि माय दोस्त बिस्त नव्हे तो भरोशाच्या लायकीचा नाही. आणि तुला माहीत आहे का पाकिस्तानच्या इम्राननं करोनाच्या काळात याले तोंडाले लावायचे मास्क मागितले होते. त्यानं हरामखोरानं इमानभर चड्ड्या पाठवल्या होत्या. अजिबात भरोशाचा नाही ठेव. अरे बाबा तो पिंग तर मला म्हणे तू मला एक गोष्ट सांग म्हणे माझ्या पोरीचं लग्न करतं का म्हणे तू मी सरकारी नोकरी लावून देतो म्हणे. तर म्या म्हटलं त्याले तुही नोकरी तू या बापानं लावून दिली तू मला काय नोकरी लावून देतं आणि मला सरकारी नोकरीची गरज पण नाही आहे. माया आजीची लई इस्टेट आहे मायापाशी. हो भाऊ इंदिरा बुडीनं तर लयच कमावून ठेवलं माया बिन. तुले तर 7 पिढ्या सरत नाही का कोणाची काय गरज आहे तुले. बरं मोदी भाऊ निघ तुम्ही मला मायनं समारान सांगितलं यानं आले भाजी तयार व्हायच्या आधी न्या लागते नाही तर ते उशिरा जर गेलो ना तर ते लय कटकट लावते सुकानं जीव पण नाही देत मला. चाल मग जायचं तर मलाही आहे मेलोडीला लय राग आला आहे माया. जाऊन फोन गिन करा लागन तिले माया बिन नाही तर लढली पडली तर अजून माया डोकं खराब करा.